सातार चालक वाहकांमुळे प्रवाशाची हरवलेली बॅग सुखरूप परत। वलांडीतील पत्रकार हसन मोमीन यांच्या समयसूचकतेने 7,000ची रोकड व चांदीची चैन मिळाली। बसवकल्याण वलांडी एसटी बसमध्ये रोख रक्कमेसह दागिन्यांची बॅग परत केल्याने चालक वाहकाचा सन्मान। बसवकल्याण वलांडी मार्गावरील कर्नाटक आगाराच्या एसटी बसमध्ये विसरलेली रोख रक्कम व चांदीच्या दागिन्यांची बॅग चालक वाहकांच्या सतर्कतेमुळे प्रवाशाला सुखरूप परत मिळाल्याची घटना शुक्रवारी घडली। या प्रकरणात वलांडी येथील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते हसन मोमीन यांनी दाखविलेल्या समयसूचकतेमुळे प्रवाशाला मोठा दिलासा मिळाला। देवणी तालुक्यातील चवणहिप्परगा येथील मशीद अलाउद्दीन शेख व त्यांची मुलगी असमतबी हैदर शेख हे शुक्रवारी सकाळी 8 वाजता बसवकल्याण येथून वलांडीकडे जाणाऱ्या बसवकल्याण वलांडी बसने प्रवास करत होते। ही बस सकाळी 10 वाजता वलांडी येथे पोहोचली। बसमधून उतरल्यानंतर सुमारे तासाभराने असमतबी शेख यांच्या लक्षात आले की 7,100 रुपयांची रोकड व सुमारे 5 तोळे चांदीची चेन असलेली बॅग बसमध्येच राहिली आहे। घटनेची माहिती त्यांनी वलांडी बसस्थानक परिसरातील दुकानदार तथा पत्रकार हसन मोमीन यांना दिली। मोमीन यांनी तत्काळ बसवकल्याण आगार प्रमुख तसेच संबंधित बसचे वाहक वीरप्पा कळे आणि चालक बजरंग कारपेंटर यांच्याशी संपर्क साधला। चालक वाहकांनी तत्परता दाखवत केसर जवळगा परिसरात बसची तपासणी करून संबंधित बॅग ताब्यात घेतली। दरम्यान बसवकल्याणहून दुसऱ्या फेरीसाठी बस पुन्हा वलांडी येथे आल्यानंतर सदर बॅग त्यातील रोकड व चांदीच्या दागिन्यांसह शेख कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आली। हरवलेला ऐवज सुखरूप परत मिळाल्याने शेख कुटुंबियांनी चालक वाहक तसेच हसन मोमीन यांचे आभार मानले। यावेळी राष्ट्रसेवा दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा देवणी तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष अंकुश गायकवाड, रामदास बनसोडे, अरुण पाटील, सुशांत साबणे आदींच्या हस्ते चालक व वाहकांचा सत्कार करण्यात आला। तसेच बॅग मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणारे पत्रकार हसन मोमीन यांचे विशेष कौतुक करण्यात आले। स्टार हुलसूर न्यूज वलांडी हे सगळं करण्यासाठी अगदी कमी वेळेमध्ये ह्या प्रवाशाला मदत केल्याबद्दल हसन भाईचे आभार मानतो आणि फोटो काढा। पेड़ा तो है आता तुम्ही